आज माझ्याकडे ओपीडी मध्ये एक आजी बाळाला घेऊन आली होती. बाळाचा जन्माचा 4था दिवस होता आणि बाळ खूप पिवळं दिसत होतं. बाळ रडत होतं, खूप जोरजोरात रडत होतं. मी आजींना म्हटलं की तुमच्या बाळाला कावीळ आहे, आपण रक्त चेक करून घेऊ. तर त्या आजींचं म्हणणं आलं की काही नाही मॅडम, हे तर नॉर्मल आहे, मी प्रत्येक बाळाचं पाहते, असं असतं. पण त्या बाळाने दिवसाभरात एकदाही सू केलेली नव्हती आणि बाळ जोरजोरात रडत होतं. बाळाचं टेम्परेचर चेक केलं तर बाळाचं टेम्परेचर 101 डिग्री फॅरनहाईट होतं. मग अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर बाळाला होतं निओनेटल जॉन्डिस. म्हणजे काय, तर जन्मानंतर होणारी कावीळ. आता 80% बाळांमध्ये जन्मानंतर कावीळ होत असते. तर बऱ्याच वेळेस ट्रीटमेंटची गरज पण पडत नाही. बऱ्याचदा उन्हात धरलं, सकाळच्या कोवळ्या उन्हात जर तुम्ही बाळाला धरलं ना, तर बाळाची कावीळ कमी होऊ शकते. पण मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा का नाही घ्यायचा बरं? तर हे बघा, तुम्हाला एक सोपी टेस्ट सांगते. आपल्या तळ हाताचा जो कलर आहे ना, तो आणि बाळाच्या स्किनचा कलर हा सेम दिसायला पाहिजे. जर तसं नसेल, बाळ त्याच्यापेक्षा जास्त पिवळं वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या. डॉक्टर काय करतील, बाळाच्या रक्ताची तपासणी करतील आणि त्यानुसार मग ठरवतील की बाळाला फक्त काही सोप्या सोप्या उपायांनी फक्त उन्हात धरून बाळ नीट होणार आहे का बाळाला ऍडमिट करण्याची गरज आहे ते. तर कावीळ का बरं होते, याची कारण आहेत की पहिली गोष्ट कमी पाजणं म्हणजे डिहायड्रेशन. दुसरी गोष्ट, जन्म झाल्यानंतर बाळाचं जन्म झाल्या लिव्हर हे इमॅच्युअर असतं, म्हणजे पूर्णपणे विकसित झालेलं नसतं. तसंच ज्या लाल रक्तपेशी असतात, आरबीसी म्हणतो आपण त्याला, त्याच्या ब्रेकडाऊनमुळे बाळामध्ये जॉन्डिस डेव्हलप होतो. पण जर जॉन्डिस हा कमी प्रमाणात असेल तर फक्त बाळाला प्रॉपर हायड्रेशन देऊन, म्हणजे व्यवस्थित पुन्हा पुन्हा पाजायचं, कोवळ्या उन्हात धरायचं, तर अशाने पण त्याचं जॉन्डिस कमी होतं. पण जर पिवळेपणा जास्त असेल, तुमचं बाळ खूप जोरजोरात रडतंय किंवा मग नुसतं ड्राउझी राहतंय, म्हणजे झोपून राहतंय, बाळ बाळ दिवसाभरात सू करत नाहीये, दिवसातून 10-12 वेळेस बाळाने सू करायला पाहिजे. बाळ जर सू कमी करतंय, बाळ नुसतं झोपून राहतंय, खेळत नाहीये, असं तुम्हाला थोडंही काही शंका वाटली, आणि टेम्परेचर महत्वाचं, म्हणजे जर बाळाच्या शरीराचं तापमान हे 101 डिग्री किंवा 100 डिग्री असं जर असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा पटकन सल्ला घ्यायला पाहिजे. आता जॉन्डिसचे काय काय प्रकार असतात, तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि पॅथॉलॉजिकल जॉन्डिस. म्हणजे जेव्हा थोड्या प्रमाणात कावीळ असतो आणि बाळ खेळतंय, बाळ अंगावर चांगलं पितंय, बाळ तुमचं दिवसातून 10-12 वेळेस सू करतंय, बाळाला ताप नाहीये, अशा वेळेस त्याला तुम्ही फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणू शकता. पण बाळ जर तुमचं आजारी दिसतंय, म्हणजे ताप आहे, पित नाही, सू कमी करतंय आणि खूप पिवळं दिसतंय, अशा वेळेस तुम्हाला मेडिकल हेल्प घ्यायला पाहिजे. मग याची डायग्नोसिस कसं होणार, म्हणजे तुमचं निदान कसं होणार की बाळाला कावीळ आहे आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे? तर बाळाच्या रक्ताची तपासणी असते, ज्याला सिरम बिलिरुबिन म्हणतात. तर सिरम बिलिरुबिन चेक केल्यानंतर त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला समजतं. जर समजा पहिल्या 24 ते 48 तासामध्ये बिलिरुबिन अगदी 15 पर्यंत असेल किंवा 15च्या पुढे असेल, तर तुम्हाला अर्जंट बाळाला ऍडमिट करावं लागतं. आणि नंतरच्या समजा 49 ते 72 तासामध्ये जर 18 पर्यंत बिलिरुबिन असेल, तर अशा वेळेस ऍडमिटची गरज पडते. 72 तासानंतर जर 20 बिलिरुबिन असेल तरी ऍडमिटची गरज पडते. मग आता ट्रीटमेंटचं स्वरूप काय असतं, तर पहिली गोष्ट, हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी बाळाला सलाईन देतात. तसंच फोटोथेरपी म्हणजे एक अल्ट्राव्हायोलेट लाईट याच्यामध्ये बाळाला ठेवतात. मग त्याच्यामुळं बाळाचं कावीळ हा चांगल्या प्रकारे कंट्रोल होऊ शकतो. आता कावीळकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होतं, हे बघा, कावीळीकडे जर दुर्लक्ष केलं ना, तर कर्निक्टेरस म्हणजे बाळाच्या मेंदूवर परिणाम होतो. बघा, तुम्ही जुनं कधी ऐकलं असेल, सर्वसामान्य भाषेत त्याला म्हणतात कावीळ मेंदूत उतरली. म्हणजे काय, तर कर्निक्टेरस म्हणजे त्याच्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. तर कुठलीही गोष्ट तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या आणि डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेत राहा. बऱ्याच गोष्टी तुम्ही घरच्या घरी मॅनेज करू शकता, पण हे समजण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी आहे. आणि कधी घ्यायला पाहिजे सल्ला, विशेष करून जास्त जर तुमचं बाळ कमी दिवसात जन्मलेलं आहे, नंतर डिलिव्हरीला जर वेळ लागलाय किंवा जास्त वेळानंतर खूप डिलिव्हरीचा काळ खूप लांबलाय, म्हणजे कळा तिला 24 तास 48 तास येत आहेत आणि उशिरा डिलिव्हरी झाली,
तरी बाळाला कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. नंतर बाळ झाल्या झाल्या रडलं नाही, थोडा वेळ लागला, अशा वेळेस कावीळ होण्याची शक्यता असते. कमी दिवसात म्हणजे प्रीमॅच्युअर बाळ असलं तरी कावीळ होण्याची शक्यता असते. आणि अगदी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आईचा ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह आहे आणि बाळाचं ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह आहे, तर अशा वेळेस बाळाकडे खूप अगदी काळजीपूर्वक लक्ष देणं जरुरी आहे. कारण अशा अशा बाळांमध्ये पॅथॉलॉजिकल जॉन्डिस डेव्हलप होण्याची शक्यता खूप असते आणि ह्या बाळांमध्ये कावीळ ही फास्ट वाढते. कधी कधी ह्या बाळांना एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजे अगदी रक्त भरण्याची पण गरज येऊ शकते. त्यामुळे कुठलंही लक्षण दुर्लक्ष करू नका.